गुड मॉर्निंग फ्रेंड. काल आपण सूक्ष्म अर्थशास्त्र त्याची संकल्पना, त्याची वैशिष्ट्ये, त्याचं महत्त्व या विषयावर आपण चर्चा केली. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची गुण आणि दोष आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतोय, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सिद्धांताचा जेव्हा आपण अभ्यास करतो, त्याचे वेगवेगळे क्लासिफिकेशन करता येतं. सूक्ष्म अर्थशास्त्राचं वर्गीकरण, वस्तूची किंमत निश्चिती करण्यासाठी मूल्य सिद्धांताचा अभ्यास करावा लागतो, ज्यामध्ये विशिष्ट वस्तूचा अभ्यास, जसं संत्रीचा अभ्यास, साखरेचा अभ्यास, कापडाचा अभ्यास, टीव्हीचा अभ्यास, एका वेगवेगळ्या वस्तूच्या उत्पादनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात करावा लागतो. त्याचे दोन प्रकार पडतात, एक मागणीचं विश्लेषण आणि उत्पादन परिव्ययाचे विश्लेषण, ज्यामध्ये उत्पादनाचं प्रमाण आणि उत्पादनाचा निर्णय यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र सिद्धांतामध्ये उत्पादन घटकाच्या किमतीचा सुद्धा अभ्यास करावा लागतो, ज्यामध्ये मजुरीचे सिद्धांत, भाटकाचे सिद्धांत, व्याजाचा सिद्धांत, नफ्याचा सिद्धांत, अशा पद्धतीचे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सिद्धांतामध्ये अभ्यास करावे लागतात. त्यानंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत या सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास करावे लागतात, ज्यामध्ये वैयक्तिक व सामाजिक कल्याणाच्या प्राप्तीचा विचार यामध्ये करावा लागतो. तर या संपूर्ण विश्लेषणाचा अभ्यास करताना आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण किंवा त्याचं महत्त्व, त्याची उपयुक्तता, त्याची उपयोगिता काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण, महत्त्व, उपयुक्तता व्यक्त करताना पहिला मुद्दा आहे विशिष्ट घटकाच्या अभ्यासाकरिता उपयुक्त. विशिष्ट घटकाच्या अभ्यासाकरिता उपयुक्त. आता काही विशिष्ट उद्योग किंवा काही विशिष्ट पेढ्या जेव्हा काही गंभीर प्रश्न व्यवसायामध्ये निर्माण करतात, अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा गंभीर उद्योग, व्यवसाय, पेढ्या काही गंभीर प्रश्न जेव्हा निर्माण करतात, तेव्हा त्यांच्या प्रश्नांची, त्यांच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला विशिष्ट पिढीच्या समस्येचा अभ्यास, विशिष्ट उद्योगाच्या समस्येचा अभ्यास सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करण्याची प्रक्रिया या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करावी लागते. त्यासाठी अनेक सूक्ष्म अर्थशास्त्रज्ञाची आपल्याला मदत घ्यावी लागते. अनेक सूक्ष्म अर्थशास्त्रज्ञाची मदत घ्यावी लागते, ज्यामध्ये रिकार्डोचा अभ्यास, रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या फार मोठ्या पॉझिटिव्ह बाजू त्यांनी मांडलेली आहे. तर आर्थिक प्रश्न समजण्यास मदत होते. आर्थिक प्रश्न म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम नीड टू बी सॉल्व्ड बाय मायक्रो इकॉनॉमिक सिस्टमॅटिकली. तर अनेक व्यक्ती म्हणून आपण एक समाज, आपण समाजामध्ये राहतो, अनेक व्यक्ती म्हणून एक समाज बनतोय, ज्या समाजामध्ये असंख्य कारखाने मिळून अनेक उद्योग समूह तयार होतो, अनेक पेढ्या तयार होतात. त्या देशामध्ये अनेक आर्थिक प्रश्न आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, अनेक आर्थिक प्रश्न सोडवून घेणं आवश्यक आहे. ते आर्थिक प्रश्न सोडवून घेत असताना विशिष्ट प्रतिनिधीच्या घटकाचा अभ्यास किंवा व्यक्ती किंवा कारखान्याचा अभ्यास करायला पाहिजे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट उद्योग, विशिष्ट प्रतिनिधी, विशिष्ट पेढी या घटकाचा अभ्यास सखोल करण्यासाठी हे सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगाचं ठरतं. विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगाचं ठरतं, महत्वाचं ठरतं. ज्यामध्ये अर्थशास्त्राच्या प्रत्येक विभागात काही प्रश्न निर्माण झालेले असतात, अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात. उदाहरणार्थ, उपभोक्ता आपले संतुलन कसे साधतो, एखादा उपभोक्ता आपल्या गरजांचं संतुलन कसं साधतो, मागणी पुरवठ्याचं संतुलन कसं साधतो, वस्तूची किंमत कशी ठरते,
उत्पादक घटकाचा मोबदला कसा ठरवला जातो, या विविध प्रश्नांची उत्तरे सूक्ष्म अर्थशास्त्रात वेगवेगळ्या सिद्धांताद्वारे ठरविता येते. म्हणून हे सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत महत्वाचं वाटतं. योग्य निर्णय घेण्यासाठी मदत. योग्य निर्णय घेण्यासाठी मदत. आता योग्य निर्णय म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जेव्हा वेगवेगळ्या पेढ्या म्हणजे विशिष्ट पेढ्यांचा किंवा उद्योगाच्या समस्येचा अभ्यास करतो, तर दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक उद्योजकाला, प्रत्येक उद्योगाला, प्रत्येक संस्थेला आपल्या उद्योगाचं, व्यवसायाचं संचालन करत असताना त्या व्यावसायिक संचालकांना आर्थिक व्यवहारासंबंधीचे अनेक निर्णय रोज नियमितपणे घ्यावे लागतात. तर हे निर्णय अचूक निर्णय घेतले पाहिजे. निर्णय घेत असताना निर्णय योग्य व अचूक असायला पाहिजे. आणि हे अचूक निर्णय कसे घ्यावे, निर्णयाच्या अचूकतेवर त्याचं यश अवलंबून असते. म्हणून अचूक निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची फारच मदत होते असं आपल्याला दिसतं. घटनेमागील कार्यकारण संबंध स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त. डॉक्टर मार्शल यांनी कोणत्याही घटनेमागील कार्यकारण संबंध स्पष्ट करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र कसं उपयोगाचं ठरतं या संदर्भात सांगितलेलं आहे. कारण कार्यकारण संबंध स्पष्ट करत असताना त्या घटकाचे परिमाण लक्षात घ्यावे लागते. व त्याची व्याख्या, त्याची संख्या इतकी मोठी असते की त्या सर्वांचा एकाच वेळी विचार करणे सोयीचे नसते. म्हणून एकाच वेळेस विचार करणे सोयीचे नसल्यामुळे बाकीचे घटक जे निष्क्रिय आहेत असे समजून त्यातून एकाच घटकाचे परिमाण विचारात घ्यावे लागते. आणि एकाच घटकाचे परिमाण विचारात घेणं अत्यंत महत्वाचं ठरते. या पद्धतीचे प्रश्नाचे संपूर्ण उत्तर एकदम प्राप्त होत नाही, तर अनेक आंशिक उत्तरे आपल्याला प्राप्त होत असतात. व ती मुख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत महत्वाचं ठरते. तर यामध्ये अशा प्रकारच्या सूक्ष्म अर्थशास्त्राची फायदे किंवा महत्व किंवा गुण आपल्याला समजून घेऊ शकतो. तर यामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना जे अर्थशास्त्र, जसं प्राध्यापक बोल्डिंग म्हणतात की विशिष्ट पेढ्या, विशिष्ट परिवार, विशिष्ट किमती, विशिष्ट मजुरी, विशिष्ट उत्पन्न, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तू या सर्वांचा एका विशिष्ट प्रक्रियेने, विशिष्ट घटकाने अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हे सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे एका पिढीचं संतुलन निर्माण करण्यासाठी एक पिढी कशी तयार होईल, एक उद्योग कसा निर्माण होईल आणि त्या उद्योगात लागणारी साधने, प्रक्रिया कशा निर्माण कराव्या, तर याची संपूर्ण प्रक्रिया, त्या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची मजुरी किती असावी, त्या कारखान्यामध्ये, त्या कंपनीमध्ये, त्या उद्योगात किती कच्चा माल निर्माण होईल, म्हणजे किती आणावं लागेल, कच्चा माल किती आणायचा, अशा संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास आपल्याला या विशिष्ट एककाच्या किंवा घटकाच्या पद्धतीने मोजमाप करण्याचं प्रक्रिया या सूक्ष्म अर्थशास्त्रात दिसून येते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचे दोष आपण बघूया. आतापर्यंत आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण किंवा महत्व किंवा त्याची उपयुक्तता समजून घेत होतो. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण, दोष किंवा मर्यादा किंवा तोटे या संदर्भात विचार करूया. पहिला
दोष किंवा पहिली मर्यादा आहे, सार्वत्रिक स्वरूप समजण्यास अयोग्य. सार्वत्रिक स्वरूप म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र एकूण किंवा समूहाचा अभ्यास करत नाही. म्हणजे संपूर्ण देशातील उद्योग धंद्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करत नाही. देशातील एकूण आयकर, एकूण करारोपणाच्या प्रक्रियेचा अभ्यास करत नाही. देशातील मंदीचा अभ्यास करत नाही, स्फीतीचा अभ्यास करत नाही. सरकारने निर्माण केलेल्या धोरणाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही. तर सार्वत्रिक स्वरूप समजण्यास अयोग्य म्हणजे या पद्धतीमध्ये एका व्यक्तीचा, एका संस्थेचा, एका उद्योगाचा, एका विशिष्ट संस्थेचा स्वतंत्ररित्या अभ्यास केला जातो हे आपण पाहतो. परंतु एका व्यक्तीच्या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करून समाजापुढे असलेल्या संपूर्ण प्रश्नाचे स्वरूप समजू शकेल काय? तर असा प्रश्न जर विचारला तर आपल्याला उत्तर मिळते नाही. म्हणून याबद्दल शंका वाटते की संपूर्ण व्यवस्थेचा, संपूर्ण प्रश्नांचा, संपूर्ण समूहाचा, संपूर्ण उद्योगाच्या प्रश्नांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करता येत नाही. म्हणून एका उद्योगाचा अभ्यास करून देशापुढील सार्वत्रिक प्रश्नाचं स्वरूप आपल्याला समजून घेता येऊ शकत नाही. एखाद्या शेतामध्ये 100 क्विंटल गव्हाचं उत्पादन होत असेल तर संपूर्ण देशात 100 क्विंटल, प्रत्येक शेतामध्ये 100 क्विंटल गव्हाचं उत्पादन होईल. देशामध्ये फार मोठ्या उत्पादनाची क्रांती होईल, गव्हाची क्रांती होईल असं होत नाही. म्हणून इथे त्या एका व्यक्तीच्याकडे असलेलं शेत, त्या शेतीची सुपीकता जास्त असेल तर तिथे उत्पादन जरूर होईल. पण देशातल्या इतर जमिनीमध्ये मात्र सारखं उत्पादन होणार नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये समूहाचा किंवा एकूण उत्पादनाचा, एकूण घटकाचा, एकूण कुटुंबाचा अभ्यास करता येत नाही. एका उद्योगाचा अभ्यास करून देशापुढे सार्वत्रिक प्रश्नाचं स्वरूप समजून घेणं अशक्य आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक संस्थेची, प्रत्येक उद्योगाची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी दिसून येतात आणि त्याच्या प्रश्नाचे स्वरूप देखील भिन्न भिन्न असते, वेगवेगळे असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये हा सार्वत्रिक स्वरूप समजण्यामध्ये अयोग्यता आहे, असा दोष, अशी मर्यादा आपल्याला दिसून येते. दुसरा मुद्दा आहे अयोग्य निष्कर्ष. अयोग्य निष्कर्ष सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट व्यक्तीचा, एका विशिष्ट उद्योगाचा सूक्ष्म पद्धतीने, सखोल पद्धतीने अभ्यास केला जातो आणि त्या आधारे अनेक उपयुक्त निष्कर्ष काढले जातात. अनेक उपयुक्त निष्कर्ष काढले जातात आणि काढलेले निष्कर्ष त्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा विशिष्ट उद्योगाच्या दृष्टिकोनातून योग्य असते. तर हेच निष्कर्ष जसेच्या तसे सर्वच व्यक्तीच्या किंवा सर्वच उद्योगाच्या किंवा सर्वच पिढीच्या प्रक्रियेला किंवा सर्वच मार्गदर्शक ठरू शकत नाही. तर कधी कधी तर हे मार्गदर्शक ठरू शकत नाही, तर हे काढलेले निष्कर्ष केवळ संपूर्ण चुकीचे राहू शकते. म्हणून संपूर्ण व्यवसायाचा, एकूण कुटुंबाचा, जसं देशातील एकूण लोकसंख्येचा अभ्यास करत असताना एका विशिष्ट परिवाराच्या आवश्यकता आणि गरजेचा अभ्यास करून लोकसंख्येचा अभ्यास होत नसतो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये हा त्याचा एक दोष आहे. हे अयोग्य आणि चुकीचे प्रमाण यामध्ये सापडते असं दिसते. अवास्तविक गृहीत परिस्थिती. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पद्धतीने आर्थिक विश्लेषण करताना काही ठराविक बाबी गृहीत धरल्या जातात. काही ठराविक बाबी गृहीत धराव्या लागतात. या गृहीत बाबीपैकी काही बाबी अत्यंत काल्पनिक आणि अवास्तविक असतात. त्यामुळे त्यांच्या आधारावर काढलेला निष्कर्ष त्या काल्पनिक आणि अवास्तविकतेच्या आधारावर काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात.
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तूची किंमत किती निश्चित करताना पूर्ण स्पर्धेची परिस्थिती गृहीत धरली जाते, परंतु बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात कधीच राहत नाही, म्हणून नेहमी अपूर्ण स्पर्धा आढळून येते. म्हणजे एखाद्या उद्योगामध्ये, एका विशिष्ट उद्योगामध्ये, एका विशिष्ट पिढीमध्ये पूर्ण स्पर्धेचं वातावरण दिसतं. चांगलं भरभराटीला उद्योग येतं, व्यवसाय येतं, त्यामध्ये चांगले कामगार, चांगलं उत्पादन, चांगला नफा, वेगवेगळी एक पूर्ण स्पर्धा दिसून येतं. परंतु समाजाच्या देशामध्ये पूर्ण स्पर्धेचं वातावरण कुठेही दिसत नाही. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये हा जो दोष, अवास्तविक गृहीत परिस्थिती, हा सुद्धा दोष आपल्याला दिसून येतो. मर्यादित उपयुक्तता, उपभोग, उत्पादन, विनिमय, वितरण या 4 विभागामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. उपभोग, उत्पादन, विनिमय, वितरण या 4 विभागामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग जरी होत असला तरी सार्वजनिक आयव्यय, अधिकोषण, मौद्रिक धोरण, प्रशुल्क विषयक धोरण, आयकर विषयक धोरण, कर विषयक प्रणाली, मुद्रास्फीती, मुद्रा अपस्फीती, म्हणजे देशामध्ये व्यापार चक्र यासारख्या महत्त्व विषयाचा अभ्यास या पद्धतीमध्ये मुळीच या पद्धतीमध्ये मुळीच करता येत नाही. म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाला, आर्थिक वृद्धीला समजून घ्यायचं असेल तर देशामध्ये सरकारच्या धोरणाचा अभ्यास, राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगाचं ठरत नाही. तर अशा पद्धतीचे सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यास करताना व्यापक दृष्टीने अभ्यास करण्याची इथे मर्यादा दिलेली आहे. तर अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राचे गुण दोष आपण बघितले आहे. तर ओके, थँक्यू.